नमस्कार. संवाद लेखणीच्या या कार्यक्रमात सर्वांचे स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत स्नेहा सुतार यांना. ज्ञानप्रकाश उच्च माध्यमिक विद्यालयाच्या त्या मराठीच्या शिक्षक आहेत आणि दैनिक गोवनवार्तेच्या पुरवणी संपादिका आहेत. सोनचाफा प्रकाशनच्या त्या संस्थापिका असून 2025 साली त्यांनी 5 पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. तसेच गायनाची आवड असून गोवा कला अकादमीमधून त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय गायनात कुशलपूर्ण ही पदवी घेतलेली असून युवा प्रतिभा पुरस्कार 2025ने त्या सन्मानित आहेत. तर आता आपण त्यांच्याशी संवाद साधूया. स्नेहा सुतार, तुमचं या कार्यक्रमात स्वागत आहे. आणि सर्वप्रथम मी पुस्तकाविषयी जाणून घ्यायला आवडेल की जाई जुई हे तुमचं पुस्तक आलेलं आहे, त्याविषयी थोडंसं सांगा. जाई जुई हे खूप वर्ष आधी म्हणजे जेव्हा लेखनाला सुरुवात होत होती त्यावेळी म्हणजे झालेलं होतं आणि कॉलेजपासून डायरी एक मेंटेन करायची सवय होती आणि त्याच्यात कविता लिहत जायचे. आणि त्याचा ज्यावेळी ते संग्रह करण्या इतपत कविता झाल्या त्यावेळी आर्ट अँड कल्चरची जी स्कीम असते लेखकांसाठीची त्याच्यासाठी मी अप्लाय केलं आणि त्याच्यानंतर ते सिलेक्ट झालं पुस्तकाचा प्रकाशित करण्यासाठी. आणि त्याच्यातून जे आलेलं आहे हे जाई जुई पुस्तक. जाई जुई हा कविता संग्रह आहे. हो. आणि अलीकडेच मी ऐकले की तुमचं एक नवीन पुस्तक पण प्रकाशनाच्या वाटेवर आहे, तर त्या पुस्तकाचं नाव कळेल का मला? हो, नक्कीच. कवितेस कारण की हे नाव आहे पुस्तकाचं. आणि कविता संग्रहच आहे. दुसराही कविता संग्रहच आहे. कवितेवरचं प्रेम हेच ते तुमच्या लिखाणातून आम्ही नेहमीच वारंवार अनुभवत असतो. खूप वेगळ्या प्रकारचं लेखन असतं. म्हणजे पुस्तकं जरी कविता संग्रहाची आलेली असली तरी तुमचं अवांतर लेखनही खूप आहे. तर कशा प्रकारचं हे लेखन? फेसबुकवर वाचतच असतो, पण गोवन वार्ताच्या पुरवणी संपादिकाही तुम्ही आहात, त्याच्यामुळे अनेक प्रकारचं लेखन तुमच्या नजरेखालून जातं. ज्यांना मार्गदर्शनाची गरज आहे त्यांना तुम्ही ते मार्गदर्शन देता की कसं लेखन असावं, काय असावं. तर हा सगळा प्रवास जो आहे पुरवणी संपादिकापर्यंत पोहोचण्याचा प्रवास, तर त्याविषयी थोडं सांगा. ॲक्च्युली लेखनाचा प्रवास म्हटला तर लहानपणात जावं लागेल, माझ्या बालपणात. कारण त्या वयात जे वाचन झालं, माझे आई बाबा जे आहेत, माझे चाचा आहेत, तर खेळणी माझ्या करता आणायचेच. मी एकुलती एक मुलगी घरातली, शेंडेफळ वगैरे मीच. आणि हो, अगदी. आणि खेळणी असायचीच, पण खेळण्यांसोबत ते मला पुस्तकं पण आणायचे. मग ती गोष्टींची पुस्तकं असायची, चंपक असायचं, महिन्याला 2दा ते यायचं, तर त्यावेळी ते 2दा ते पुस्तक माझ्या हातात पडायचं. किशोर असायचं, असे अनेक, ट्विंकल असायचं, लहान मुलांसाठी ती सगळी पुस्तकं असायची. सोबतच घरात आई वाचत असायची, बाबा वाचत असायचे, त्यांच्या हातात पुस्तकं बघायचे मी. आणि त्यांची मासिकं वेगळी असायची. जशी मोठी होत गेले तशी ही मासिकं पण हातात यायला लागली. आणि त्याचबरोबर वेगवेगळे जॉनर्स मी वाचत गेले. मोठं होता होता त्या प्रकारे जॉनर्स हाताळत गेले. कादंबरी आली, नंतर कथा आल्या. हो. तर त्यावेळी काही वाटलं नव्हतं की मी लिहावं, पण कुतूहल असायचं की लेखक कसे लिहत असतील, काय असेल, पूर्ण प्रोसेस काय असेल, मेथड काय असेल, असं विचार यायचा. हे लेखक स्वतः जगतायत का, किंवा कसं असेल त्यांचं जीवन, कसं असेल, असं खूप वाटायचं. आणि माझी खोड अशी होती की जे मला आवडतं त्याचा पाठपुरावा करायचा. मग तुम्ही डायरेक्ट एका ओळखीच्या लेखकाच्या घरीच गेलात का? घरी जायची वेळ नाही, म्हणजे झालं नाही ते कधी. पण त्या व्यक्तीचा पाठपुरावा, काय करतोय, किंवा त्याचं आता काहीतरी पेपरवर आलं तर ते वाचत असायचं, इंटरव्ह्यूज वाचायचे वगैरे. आणि त्यांचे पत्ते मिळवायचे, त्यांना पत्र लिहायची, ही खोड होती मला. त्यांच्याकडे पोहोचला? हा, नक्की. तर त्याच्यानंतर जेव्हा मी कॉलेज लाईफमध्ये म्हणजे हायर सेकंडरीमध्ये शिकायला आले, तर पौर्णिमा केरकर माझे टीचर आणि राजेंद्र केरकर सर हे माझे सर. आणि यांच्या बरोबर म्हणजे हे जेव्हा आम्हाला शिकवायचे त्यावेळी ते आमच्यासाठी म्हणजे एक खतपाणी असायचं की मुलांनी काहीतरी करावं, सृजनात्मक करावं, त्यांच्या हातून काहीतरी घडावं. ज्यांना ती नजर आहे, लिखाणाची नजर आहे, ते हेरायचे. आणि ज्यांना लेखनाची नजर आहे त्यांना ते लेखनासाठी थोडंसं प्रोत्साहन द्यायचे, प्रवृत्त करायचे. एकदा झालं असं की टीचरनी एक टॉपिक दिलेला क्लासमध्ये आणि त्याच्यावरनं कविता करून आणा असं सांगितलेलं आम्हाला. आणि मन हा विषय दिलेला, तर मन ह्या टॉपिकवर मी कविता लिहून दुसऱ्या दिवशी आणली. आणि त्याच्यात एक कुठली तरी ओळ होती की मन म्हणजे गोफ, वेगळ्या विचारांचा गोफ, असं काहीतरी मी त्यावेळी लिहिलेलं. ते बालबोध होतं.
आणि त्यावेळी ती टीचरना खूप आवडली आणि ती ओळ एस्पेशली त्यांनी मला सांगितली की ही खूप सुंदर लिहिलंयस आणि तू पुढे खूप लिहू शकशील. त्यांनी ती कविता भर वर्गात वाचून दाखवली आणि खूप कौतुक पण केलं. हा एक स्पार्क होता जो माझ्यात त्यांनी रुजवला आणि त्याच्यानंतर मी लिहत गेले. त्यांच्याकडे डायरी राहायचे मी, माझी वाचा, कसं वाटलंय सांगा टीचर, आज मी हे लिहिलेलं आहे, कसं वाटतंय. त्याच्यानंतर अनेक त्यांच्या माध्यमातूनच त्या काय करायच्या, त्यांची एक अजूनही करतात त्या, ज्यावेळी त्या वर्गात जातात त्यावेळी हातात एक पुस्तक असतं त्यांच्या आणि त्या पुस्तकामुळे मुलं जी आहेत, विद्यार्थी जे समोर बसलेले आहेत, त्यांचं लक्ष आपसुकच त्या पुस्तकाकडे जातं आणि त्याच्यावरनं त्यांना वाटतं की काय टीचरनी एवढं आणलंय, टीचर कदाचित वाचत असतील, काय आहे टीचर वाचताय तर आपण पण वाचावं असं वाटतं ना. तर त्यावेळी आम्हाला पण ते व्हायचं आणि आम्ही साहजिकच टीचरच्या हातात जे पुस्तक असायचं ते आम्ही मागून घ्यायचो, टीचर मला द्या ना जरा वाचायला. आणि असं करून पांडुरंग गावकर त्यावेळी नील कवी, नील या नावाने ते लिहायचे. तर त्यांचं पुस्तक होतं त्यांच्या हातात, ते घेतलं मी आणि ते वाचून काढलं. तर इतकं मला आवडलं की त्यांच्या सगळ्या कविता, आता माझ्याकडे पुस्तक हवे तर त्यावेळी काही पुस्तकं सहज अवेलेबल नसायची, मी ते पूर्ण पुस्तक लिहून काढलं हो आणि त्याची स्पेशल डायरी केलेली, त्याच्यावर जसं मुखपृष्ठ आहे तसं त्या डायरीचं मुखपृष्ठ मी तयार केलेलं, चित्र काढलेलं आणि पूर्ण पुस्तक तयार केलेलं डायरीच्या रूपात. त्याच्यानंतर गाण्याची आवड तर मला लहानपासून होती, ते खतपाणी ते सुद्धा मिळत होतं. वेगवेगळ्या कविता त्या माध्यमातून ऐकायला यायच्या, म्हणजे सौमित्रचा गारवा असो ते, अशी वेगवेगळी गाणी ऐकायचे ना. तर त्यावेळी त्यांचं सुद्धा मी ह्या कविता लिहून काढायचे आणि त्याच्यातून आपसुकच वेगवेगळे कवी नंतर त्यांची मुलाखती बघत गेले, मंगेश पाडगावकर वगैरे यांच्यासारखं ऐकायला मिळालं यांना मला प्रत्यक्षात. तर त्यावेळी वाटलं की आपण लिहावं आता आणि हळूहळू उफाळून आली. अगदी आणि त्याच्यातून शब्द मिळत गेले, त्याच्यातून विचार करायची एक कुवत निर्माण झाली आणि त्याच्यातून ते साहित्य घडत गेलं. ते कसं घडलं, मुद्दाम बसून मी लिहायला घेतलं असं काहीच नाही, अचानक बसमध्ये सुचलं, तिकीटच्या मागे लिहिलं, असलं पण केलेलं आहे. खूप वेगळा अनुभव आहे. तर अशा प्रकारे हे लेखन प्रवास माझा सुरू झाला. ज्याला खतपाणी घातलं, ज्याला बीज रुजवलं ते आई वडिलांनी, चाचांनी माझ्या, ज्याला खतपाणी पडत गेलं ते ह्या टीचरकडून, आमच्या पौर्णिमा टीचरकडून, राजेंद्र सरांकडून किंवा नील कवींकडून म्हणा, सौमित्रकडून म्हणा, हे वेगवेगळे जे कवी समोर होते त्यांच्याकडून हे खतपाणी पडत गेलं. आजूबाजूला जशी माणसं भेटली, कालिका बापट मॅडम असू दे, त्यांनी मला संधी दिली पेपरमध्ये लिहायची. तरुण भारतमध्ये मी युवासाठी जे पान असायचं त्याच्यात दर गुरुवारी मी लिहायचे आणि त्या लिहून घ्यायच्या, बसवायच्या, अगदी हाताला धरून बसवतात तसं. फोन असायचा त्यांचा, स्नेहा मला लेख हवाय, आणि आमचा नेहमी आळस असायचा मुलांचा, म्हणावं लागेल. हो अगदी, त्या आळसापोटी आम्ही लिहत नसायचो, पण त्या कानाला धरून मग बसवायच्या, स्नेहा मला हवाय म्हणजे हवाय. आणि त्याच्यानंतर लिहायला जे लागले तर तो एक प्रवास सुरू झाला. वेगवेगळ्या पेपरमध्ये किंवा मासिकांमध्ये लेख पाठवणं. आमच्या टीचर पण आमच्या लेख पाठवायच्या, आम्हाला पण माहित नसायचं की टीचरनी पाठवलंय. जेव्हा तो रिलीज होऊन यायचा त्यावेळी आमच्या हातात पडायचा. हो अगदी. आणि ती एक वाचनाची आवड, लेखनाची आवड, याच्यातून हा प्रवास सुरू झालेला आहे. आणि त्याच्यानंतर खूप वर्षांनी अशी संधी मिळाली की सरांनी फोन केला, जे गोवन वार्ताचे संपादक आहेत पांडुरंग गावकर, त्यांनी फोन केला आणि असं असं आमच्याकडे जागा आहे तर तू काम करायला तयार आहेस का. तर करायला मी तयार झाले आणि साईड बाय साईड माझं टीचिंग पण चालू आहे, मराठी शिक्षिका आहे मी. आणि त्याच्याकडे मी येणार, उत्सुकता आम्हाला तुमच्या लेखन प्रवासाची, त्याचा प्रश्न तो असणार आहे. हो. तर अशा प्रकारे हे सुरू झालं आणि उत्तम वाचक असल्यामुळे, सातत्याने वाचन चालू असल्यामुळे हे संपादनाचं काम जे आहे ते सोपं होत जातंय किंवा आपल्याला कळतंय की काय चांगलं आहे, काय वाईट आहे, ह्याची दृष्टी एक निर्माण झालेली आहे आणि त्याच्यातून हा प्रवास आता चालू आहे. म्हणजे वाचन ह्या मूळ पाया आहे, ज्याचा आज कळस दिसतोय स्नेहाच्या रूपाने पुरवणी संपादक म्हणून, असं म्हणायला काही हरकत नाही. तर हा सगळा लेखन प्रवास इथपर्यंत आता समजलेलंच आहे. पण ह्याची मुळं कुठेतरी बालपणात होती आणि बालपण ज्यावेळी आपलं समृद्ध जातं त्यावेळी असा चांगलं एक झाड म्हणा, रोप ते उगवतं असं म्हणायला हरकत नाही. तर थोडंसं बालपणाकडे मी वळेन.
की बालपण कसं किंवा आई वडिलांचा सहभाग ह्या लेखनासाठी होता, की फक्त पुस्तकं आणून दिली त्यांनी वाचनाची गोडी लावली, पण बाकी काही कौतुक करणं असेल काही, तर त्याविषयी काय सांगाल? अगदी अगदी म्हणजे मी ज्यावेळी पहिली कविता लिहिली, टीचरनी माझं कौतुक केलं, हे घरात मी ज्यावेळी सांगितलं त्यावेळी आईला आधी सगळ्यात आनंद झाला की आपली मुलगी लिहितीये, आणि ती बघायची ना मला वाचताना, त्यांना पण कौतुक होतं. माझ्या घरात तर ढीग असायचा, पुस्तकांचा ढीग असायचा, त्यांना नेहमी कौतुक असायचं. इतरांना सांगायचे ती वाचते, हिला वाचनाची आवड आहे. ज्यावेळी मी लिहायला लागले, पहिल्यांदा लिहायला लागले, त्यावेळी त्यांनाही खूप त्या उत्सुकता होती त्याची, त्यांचा पाठिंबा होता की तू लिही. तसं वातावरण पण मला मिळायचं की मला आता शांतता हवी आहे तर ते शांतता द्यायचे. हा, की तू कर तुझं काम कर, तुझं मन जपलं गेलं, तुला तुझ्या कलानं वागता आलं, त्याच्यामुळे आज स्नेहा म्हणजे काय म्हणूया आपण गोवन वार्ता असं म्हणायला हरकत नाही. अरे बापरे. ती पुरवणी असेल, तरंग पुरवणी असेल तर कोणाशी तर स्नेहाशी बोलूया, असंच एक आता सध्या समीकरण रुजू झालंय, तर त्याच्यासाठी हे वातावरण पोषक ठरलेलं आहे. अलीकडेच साहिल प्रकाशनचा तुम्हाला युवा प्रतिभा पुरस्कार मिळालेला आहे, त्याच्यासाठी तुमचं अभिनंदन. धन्यवाद. आणि तो प्रवास कसा होता ते ऐकल्यानंतर, म्हणजे अनेक पुरस्कार तुम्हाला मिळालेलेच आहेत, पण युवा प्रतिभा पुरस्कार मिळणं त्या ह्या सगळ्या म्हणजे बालपणापासून आतापर्यंतच्या प्रवासाला दिलेली एक पोचपावती आहे, तर ते ऐकल्यावर तुम्हाला कसं वाटलं आणि तो प्रवास कसा होता? हा पुरस्कार खरं तर मला अनएक्सपेक्टेड होता, वाटलं पण नव्हतं की ही वेळ येईल म्हणून. काम करत गेले, अपेक्षा ठेवली नाही. माणसं बघत असतील ना, आजूबाजूची माणसं बघत असतात, आपण काम करत असतोय, आणि एक पॉइंट येतो की त्याची दखल घेतली जाते. तो पॉइंट म्हणजे हा होता, आणि चांगल्या गोष्टींची दखल घेतलीच जाते. अगदी अगदी. आणि अचानक निलेश सरांचा मला एका संध्याकाळी मेसेज आला की मला तुमच्याशी बोलायचं आहे, आणि त्यांनी मला ही गोष्ट सांगितली की असा असा पुरस्कार द्यायचा आहे. मी त्यांना पण म्हटलं की नक्की मीच ना, विश्वासच बसला नाही. आणि कधी हे एक्सपेक्टेशन्स ठेवलेच नव्हते, कामाच्या प्रती हे ठेवलेच नव्हते, करत राहायचं, काम करत राहायचं, चांगलं काम करत राहायचं. हो अगदी. आणि त्यावेळी प्रचंड आनंद वाटला की कोणतरी बघतय, पुरस्कार मिळाल्याचा नाही पण कोणतरी आपलं काम बघतय आणि कोणाला तरी आवडतंय. हा, कुणाला तरी आवडतंय. जे मनापासून केलं जातं ते नक्कीच इतरांना आवडत असतं, सांगत असतात माणसं, पण त्याची पोचपावती म्हणजे हा पुरस्कार ठरला. त्यावेळी त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला, आणि तुलाही समाधान वाटलं की आपण आजपर्यंत जो प्रवास केलाय त्याचं कुठेतरी लोकांनी नमूद केलेलं आहे. हो अगदी. ते स्थायी रूपात आपल्याकडे आलेलं आहे. पुरस्कार मिळणं म्हणजे एक त्याच्यावर शिक्कामोर्तब होतं. अगदी अगदी. जसं प्रशस्ती पत्रक शाळेतून आपल्याला दिलं जसं वाटतं तसा हा पुरस्कार आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी. तर हा सगळा प्रवास ऐकल्यानंतर आपला जो कार्यक्रम आहे संवाद लेखणीचा, तर ह्या संवाद लेखणीमध्ये जाईजुई असेल किंवा बाकी काही लेख असतील, तर ते लेख कसे सुचतात? म्हणजे डोळ्यासमोर काही प्रसंग घडलेले असतात, त्यानंतर ते लिहिले जातात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, की लगेच लिखाण होतं? हा, कधी कधी असं होऊन जातं, पण माझ्या मते बरेचसे लेख ना मी जस्ट बसले आणि आता मला एक असं उफाळून येतं, मी आता लिहायला हवंच. ते एक मेडिटेशन म्हणा. कधीतरी डिस्टर्ब असतोय आपण, किंवा भरपूर काम झालेलं असतंय, मेंटली आपण थकलेलो असतोय, किंवा असे बरेचसे काही असतात गोष्टी ज्याच्यामुळे आता मला काहीतरी मेडिटेशन हवंय असं वाटतं. त्यावेळी हे काम मी हातात घेते आणि त्यावेळी लिहायला बसते, आणि ते आपसुकच लिहिलं जातं. हा, असं ठरवून नाही काही. इवन मी जे भाग लिहायला घेतले तर सुरुवातीला मी लिहूया आता, ठीक आहे काहीतरी करायचं असं म्हणून घेतलेलं हातात, आणि हळूहळू ते डेव्हलप होत गेले. मला नाही माहिती आता पुढे काय होणार आहे. मला कित्येकांनी हे तंत्र सांगितलेलं की आता कादंबरी लिहायला घे, मग ती अशी भागाभागात लिही, आणि त्याच्यासाठी ना तू असं जॉट डाऊन कर, तू काय काय त्याच्यात टाकणार आहेस. मी केलं पण ते, पण त्याच्याप्रमाणे मी कधी केलेच नाही, कारण ती शैलीच नाहीये लेखनाची. म्हणजे मूळ स्वभाव नाहीये तो. आलं वाटलं लिहिलं, मनाला भावलं संपलं. आणि ते मेन म्हणजे ना आवडते समोरच्यांना, वाचकांना आवडते. कसं काय मला साचेबद्ध लेखन नाहीये की मी ह्या प्रकारे जाणार आहे असं नाहीये, अगदी नाहीये. आणि ते होत जाते, इन फ्लो होत जाते. कविता पण तशाच. आत्ता काहीतरी वाटलं मी आत्ता लिहिलं, कधी कधी बाथरूम मध्ये पण सुचून जातात.
जायच्या गोळत जायच्या, बाहेर आल्यानंतर पटकन लिहून काढायचं, असं पण घडतं. कधी कधी चाली पण अशा सुचून जातात की बाथरूम मध्ये आपण काहीतरी हा बाथरूम सिंगर ऐकलंय, बाथरूम रायटर आज नवीन आलेला आहे उदयाला. खूप छान, खूप छान. तर हे सगळं लेखन जे आहे, तर आता तुम्ही म्हटलं तसं की लोक शांत वेळ मिळाला म्हणजे मग लिहायला घेतात की मला आता लिहायचंय, पण तुमच्या बाबतीत उलट आहे, मन डिस्टर्ब असलं की तुम्ही लिहायला हो, घेता. अगदी. म्हणजे मेडिटेशनची एक वेगळी व्याख्या तुम्ही दिलीत की लिखाणातून सुद्धा मानसिक शांती मिळते जेव्हा तुम्ही डिस्टर्ब असतात. काही जण साफसफाई करायला घेतात, काही जण जॉब करत बसतात, तर तुमच्यासाठी लेखन हे तुमचं मेडिटेशन आहे अगदी. असं म्हटल्यास काही हो. हरकत नाही असं वाटतं मला एकंदर चर्चेवरून. हे सगळं झाल्यानंतर संवाद लेखणीचा ह्या कार्यक्रमातच रिलेटेड एक शब्द हे येईल म्हणजे सोनचाफा प्रकाशन. कारण लेखक लिहितो, पण ते पुस्तक रूपात ज्यावेळी छापायचं असतं त्यावेळी मग प्रकाशक आला, प्रूफ रिडिंग आलं, ह्या सगळ्यासाठी सोनचाफा प्रकाशन तुम्ही काय म्हणतात ते आणलेली आहे, म्हणजे एक उदयाला आलेली आहे संस्था असं म्हणते. तर त्याविषयी थोडं ऐकायला, कारण संवाद लेखणीमध्ये सोनचाफा प्रकाशन काय भूमिका करू शकतं, निभावू शकतं? अगदी. सोनचाफा प्रकाशन हे किंवा त्याची सुरुवात कशा, म्हणजे तुमच्याच पुस्तकाने झाली की अनिकेत मयेकर यांचं स्टेटस्कोपमुळे, कारण ते तुमचं पहिलं पुस्तक आहे सोनचाफा प्रकाशन तर्फे प्रकाशित झालं, तर त्याची सुरुवात कशी आहे, त्याचं मूळ काय आहे स्थापनेमागे, सोनचाफा मागे असं म्हणा. ऍक्च्युली ना लेखन प्रवास माझा चालू होता, मध्ये अचानक ब्रेक झाला आणि प्रचंड वेळ गेला ह्याच्यात, प्रचंड वर्ष गेली ह्याच्यात, हे काहीच नव्हतं, मी लिहतच नव्हते. आणि अचानक एक म्हणतात ना की स्पार्क पडावा, असं झालं काहीतरी. काही माणसं आयुष्यात आली ज्यांनी लेखन प्रवास पुन्हा सुरू कर याच्यासाठी मला प्रोत्साहित केलं. त्याच्यासाठी पहिलं नाव मी घेईन अनिकेत मयेकर. आणि हो अगदी स्टेथोस्कोपमुळे ज्यांचं आता नाव सगळीकडे झालेलं आहे असे ते, त्यांनी माझा चांगला मित्र, तर त्याने मला सांगितलं की तू लिहत जा. आणि हे कारण होतं. त्याच्यानंतर प्रथमेश हळंदे हा माझा मानलेला भाऊ, तो पण प्रचंड लिहितो, तर त्याने पण मला लिहायला प्रोत्साहन दिलं की तू ताई लिहायला सुरू कर, व्यक्त होत जा. आणि छोट्या छोट्या पोस्ट किंवा छोट्या छोट्या, मी स्वतः एक डायरी मेंटेन केलेली आपल्या लॉकडाऊनच्या दिवसांमध्ये, ज्याच्यात मी एक 15-20 ओळी लिहायचेच कंपल्सरी, बसून रोज लिहायचे. हे पण मेडिटेशनच होतं त्या दिवसात. आणि हे लक्षात ठेवण्यासारखी आहे की काही एक वेगळी असते, तर रोज काही दिसा माझी लिहित जावे असं म्हटलेलं आहे, तर ते एक तुम्ही अगदी. आणि हा लेखनाचा रियाजच म्हणायचा, जसं आपण गाण्याचा करतो तसा हा लेखनाचा रियाज असतो. तर ही माणसं जी होती पॉझिटिव्ह माणसं, प्रचंड पॉझिटिव्ह माणसं, ज्यांनी माझ्यात पॉझिटिव्हनेस आणला हा की मी लिहू शकते. अजून द्विगुणित झाला असं म्हणूया, होताच तुझ्या तो अजून द्विगुणित झाला, वाढला. अगदी. पण जे स्टॉप झालेलं होतं त्याला स्टार्ट मारायचं काम, चावी द्यायचं काम या माणसांनी केलं आणि मी लिहायला लागले. आणि त्याच्यातून ना अनेक दैनिकांमधून लेखन सुरू झालं, काही सदरं सुरू झाली लोकमत सारख्यांमध्ये, किंवा दैनिक हेराल्ड मध्ये मी लिहायला लागले, अमलताज नावाचं एक लिहायला लागले, वेगवेगळी सदरं सुरू झाली. हो, प्रहार मध्ये पण मी लिहिलंय, संत सोहिरोबनाथ तांबिये यांचे जे अभंग आहे त्याचं निरूपण काही लिहिणं अभ्यास लागतो तेवढा, मनातून काय म्हणतात ती काय म्हणता येईल त्याच्यासाठी, उर्मी जी असते आध्यात्मिक भाव असावा लागतो, तेव्हाच संतांचं साहित्य आपण हातात घेऊ शकतो. वरवर उथळपणे लेखन करून चालत नाही. आणि मेन ह्याचं एक सांगायचं म्हणजे ना, हे संत सोहिरोबनाथ तांबिये आम्ही अभ्यासलेत, MA ला असताना असू दे किंवा त्याच्या आधी शालेय जीवनात आम्ही अभ्यासले, त्यांच्याविषयी माहित होतं, आपल्या गोव्याचे संत आहेत माहित होतं. पण यांच्या अभंगांविषयी लिहायचं म्हणजे हे चॅलेंजिंग होतं थोडंसं, कारण आपण काही एवढे मॅच्युअर्ड नाही आहोत किंवा आपण त्या क्षेत्रात नाही आहोत. आध्यात्मिक अभ्यास असतात तर आपण लिहू शकतो, कुठच्याही वेळेत लिहू शकतो. एक साधारण म्हटलं की 60-65 नंतर आपण अध्यात्माकडे वळतो, आणि तुझं ते
ते वय नाहीये आणि तरी तू ते चॅलेंज घेत त्यासाठी तुझं कौतुक आहे खरं तर. अगदी. पण हे सुरू करण्यामागे आता घेऊ की नको आता हातात हे हा प्रश्न ज्यावेळी आला त्यावेळी अनिकेतने मला विश्वास दिला की तू हे करू शकतेस. काही अडचण असायची, मला काही कळत नसायचं तेव्हा तो गाईड करायचा. पणशीकर मामा आमचे एक आहे, शेखर पणशीकर, ते मला गाईड करायचे. तर याच्यातून हा वेगळा एक जॉनर हाताळला गेला माझ्याकडून आणि त्याचं बरंचसं लेखन झालं. प्रहारमध्ये बरेच असं लेखन काही आलेलं आहे नाही अजूनपर्यंत नाही काही, पण पुढे शक्यता आहे. करावं नक्की, कारण खूप उपयुक्त असा दस्तऐवज तो होऊ शकतो. अगदी अगदी अगदी. पुढे करूया आपण सवालमधून मी ते म्हणेन की असं पुस्तकं यावीत. हो हो उपयोगी पडणारी आहे. हो हो हो. तर ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे काय की आजूबाजूला मला माणसं दिसायची जी लिहित आहेत आणि ह्या संपादन क्षेत्रात आल्यानंतर मला दिसायची की माणसं लिहित आहेत. कित्येक अशा बायका आहेत ज्या स्वतःचा जो मूळ स्वभाव आहे तो हरवत चाललाय, म्हणजे त्यांच्यातली कला आहे तो हरवत चाललाय. संसारात असतात बिचाऱ्या, त्यांच्या कामात असतात, गुरफटलेले असतात, स्वतःकडे बघायला वेळ नसतो, विचार करायला वेळ नसतो. त्यांना हाताला धरून ताई या लिहा, आमच्याकडे लिहा आणि हे सातत्य ठेवा. लिहिणं एकदा आणि सोडून देणं हे वेगळं आणि त्याचं सातत्य ठेवणं हे वेगळं. हे घडत गेलं की तुम्ही या, तुम्ही करा. आणि त्याच्यातून असं झालं की ह्या माणसांचं पुस्तक उद्या सकाळी व्हायला हवं, त्यांचं एक नाव व्हायला हवं की त्या लिहितायत ना ते तेवढंच उरतं नाही, पुढे काहीतरी त्याचं काम व्हायला हवं असं मनापासून वाटायचं. आजूबाजूला बघायचं त्यावेळी अनेक अशी आपल्या गोव्यात पण आहेत जी खूप मोठं काम करतात आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या ह्याच्यात. पण माझं पण काहीतरी एक योगदान असावं असं वाटत होतं. हे एक स्वप्न होतं माझं आणि आवड होती मेन म्हणजे. त्याच्यातली पुस्तकं मी अनेक वाचल्यामुळे ती कशी डिझाईन केली गेली आहे, ते कसं मांडलं गेलंय, पुस्तकाचा जो मेन टॉपिक आहे किंवा शीर्षक आहे त्याच्यावरनं ते पुस्तक कसं डिझाईन केलं आहे, खूप सुंदर सगळं हे आहे. आणि एक ते डिझाईन करण्यासाठी म्हणून एक वेगळी नजर लागते. मला वाटलं की ती मी करू शकते असं. आणि ज्यावेळी पेपर पण आपण संपादक म्हणून डिझाईन करत असतो किंवा पुरवणी करत असतो त्यावेळी ही नजर आपसुकच घडत जाते की इथं हे असावं, तिथं ते असावं, त्याला दिशा मिळते. अगदी अगदी. आणि हे ना अनेक लोक अप्रिशिएट करतात की तुमची छान होतीये पुरवणी. त्याच्यामुळे हे कॉन्फिडन्स आला की मी करू शकते. प्रथमेश हळंदे याची मला साथ लाभली आणि ह्या क्षेत्रात बाई ये आपण आहोत तुझ्यासोबत. पाठिंबा कारण हे नवीन क्षेत्र होतं माझ्यासाठी, काहीच माहित नव्हतं. आणि मेन जो घटक होता तो म्हणजे अनिकेत मयेकर. तर त्याचं जे सदर चालू होतं त्याचं पुस्तक करायचं हे आमच्या डोक्यात होतं. कित्येक वर्ष आम्ही 2-3 वर्ष त्याच्या मागे होतो. पहिलं पुस्तक अनिकेतचं स्टेथोस्कोप होतं आणि सोनचाफाचा सुवास एवढा दरवळला की त्याला पुरस्कारही मिळाले. अगदी अगदी. थोडाफार योगदान तुझंही त्याच्यासाठी आहे. लेखकाची लेखनशैली बरी आहेच त्यामुळे लेखनाला तो पुरस्कार मिळालेलाच आहे. पण सोनचाफेंना त्याला पुस्तक रूपात आणलं म्हणून ते वाचकांपर्यंत पोहोचलं आणि म्हणून ते पुरस्काराला एक निमित्त मात्र होते. लेखन व्यवस्थित आहे म्हणून पुरस्कार मिळाला, पण ते डोळ्यासमोर येण्यासाठी जी आकृती लागते ती सोनचाफ्याने दिली असं म्हणेन मी. मी प्रयत्न केला, पहिलाच प्रयत्न होता ना. पहिला प्रयत्न एवढा चांगला होता की ते पुस्तक पुरस्कारापर्यंत पोहोचलं. अगदी अगदी सोनचाफ्याचं अभिमानाची गोष्ट दरवळला. आणि त्याच्यानंतर मग गेल्या वर्षी हे सुरू केलं, जानेवारी पासून सुरू केलं 1 तारखेला. आणि त्याच्यानंतर 5 पुस्तकं आमची आलेली आहेत आतापर्यंत. हो. आणि आता अजून हातात प्रोजेक्ट सुरू आहे. सो लवकरच तुमच्यासाठी वाचकांसाठी अशी अनेक पुस्तकं सोनचाफ्यामार्फत येतील. आणि सोनचाफ्यामार्फतच लवकरच नवीन जे पुस्तक आहे त्याचं नाव सांगा. माझ्या पुस्तकाचं आता नाव आहे कवितेस कारण की. आणि त्याच्याबरोबर संत सोयीरबनाथ आंबियमवर जे तुम्ही अभंग लिहिलात तर त्याचं पुस्तक लवकरात लवकर यावं, सोनचाफ्याने ते प्रकाशित करावं अगदी अगदी अशी मी इच्छा व्यक्त करते. नक्की, धन्यवाद. हा सगळा जो प्रवास आहे तर ह्या प्रवासात तुम्ही गुरु म्हणून पौर्णिमा केरकर आहेत, राजेंद्र सर आहेत, ह्यांना मानतात. पण आणि असे वेगळे कोण गुरु आहेत किंवा तुमच्या डोळ्यासमोर आदर्श ज्यावेळी लिहायला लागलो ते आपण एक म्हणतो ना की ह्या लेखकाला मी फॉलो करते, माझ्या लेखनात ह्याची कुठेतरी एक छबी पडते का लेखनाची, असं एक काही वेळा म्हटलं जातं.
तर तसं काही तुम्ही लेखक ठरवलं म्हणजे आहेत का डोळ्यासमोर की ह्यांची पुस्तक मी वाचत गेले म्हणून मला हे स्फुरलं असेल का लेखन, असं कुठेतरी वाटतं का तुम्हाला? असं अगदी म्हणजे आपण जे डिक्टो काय पहिली दुसऱ्या बघितलं आणि लिहून काढलं असं नाही, पण एक विचाराची दिशा आपण तशी होतो. म्हणजे विनोदी लेखन म्हटल्यानंतर पु ल देशपांडे असं म्हणतो, सहज कोणाला उपाधी दिली अरे पु ल देशपांडे सारखं तू लिहितोस, म्हणजे त्यांचं वाचनचे वाचत आलेले असतात आणि त्याला सिमिलर ज्यावेळी लेख आपल्याकडे येतो तेव्हा आपण नकळत तुलना करून म्हणून जातो. तर तसा कुठच्या लेखकाचा प्रभाव तुमच्या लेखनावर आहे असं तुम्हाला जाणवतं का? किंवा काही वाचकांनी तशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत का की स्नेहा तुझा हा लेख वाचला आणि मला हा लेख आठवला, असं काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत का? ऍक्च्युली लेखासाठी नाही पण कवितांसाठी मला बोललं जातं. हे प्रचंड मोठं आहे माझ्यासाठी आणि मी नाहीये ती पोच नाहीये माझी. अनेक जणांनी मला म्हटलंय की ग्रेस सारखं तू लिहिते. बापरे, तरी ते नाव लक्षात येणं नाव तोंडातून घेणं सुद्धा असं कानाला हात लावून घेण्यासारखं आहे. पण तेवढं ताकदीचं लेखन आहे आणि वाचकांना ते वाचताना आठवतं, म्हणजे नक्कीच कुठेतरी चांगलं लेखन आहे म्हणूनच ते तशी तुलना करतात किंवा ते वाचले त्यांना आठवतं. नाही, मला माहित नाही हे ना घडत जातं ना आणि त्या प्रोसेस नंतर ज्यावेळी ती कविता हातात येते ती झालं तिथं विषय संपतो माझा. आणि त्याच्यानंतर मी पुन्हा जेव्हा माझं पुस्तक कालच माझ्या हातात आलं आणि त्यावेळी मी जेव्हा चाळत होते हे माझ्या कविता आहेत असं सुद्धा वाटून जातं. खूप वेळा होतं, खूप वेळा, कारण आपण त्या ट्रान्स मध्ये जाऊन लिहिलेलं असतं. ज्यावेळी लेखक असतो तेव्हा तो एक वेगळ्याच अनुभूतीत असतो, त्याला माहित सुद्धा नसतं की आपण काय लिहिणार आहे, काय पुढे तयार होणार आहे. त्यामुळे ते तिथे संपतं. ही लेखकाची एक स्वाभाविकता आहे आणि तसंच ते लेखन असावं ते तुमच्या लेखनातून जाणवतं. धन्यवाद. तर असा सगळा हा आपला संवाद लेखणीचा या कार्यक्रमात तुम्ही आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात. तर जाता जाता तुम्ही एक पुरवणी संपादिका आहात, गायिका आहात, सोनचाफा प्रकाशनच्या आहात. तर ह्या सगळ्यात तुम्ही एक सल्ला काय द्याल नवोदितांसाठी? सल्ला काय? अरे बापरे, सल्ला अनुभवी लोकांसाठी त्यांच्याकडे त्यांचे अनुभव आहेत, पण ह्या क्षेत्रात जे नवीन येणार म्हणजे कोणाला पुस्तक काढायचं असेल, कोण नवीन लिहित असेल तर कसं असावं लेखन किंवा लेखनाची प्रोसेस? एक ठराविक पद्धत असावी का किंवा काही सल्ला मत किंवा सल्ला मार्गदर्शन करण्या एवढी पण शिक्षिका म्हणून तुम्ही स्टुडंट दुःखाची गोष्ट आहे की मुलं स्वतःच्या लेखनासाठी हा AI चा वापर करतायत. जिथं एक लेखक म्हणून घडताना स्वतःला प्रेझेंट करायचं असतं तुम्हाला, स्वतःची लेखनशैली स्वतःचं लेखन तुम्हाला प्रेझेंट करायचं असतं, तिथं तो स्वतःच काहीतरी सोडून तुम्ही दुसऱ्याची मदत घेऊन आपलं दुसऱ्याची ते सुद्धा कोण कम्प्युटर आहे कम्प्युटर आहे ज्याला काही मत नाहीये, काही नाही, कोणीतरी फीड केलेला आहे आणि ते सांगतोय. अगदी अगदी. आणि ते जेव्हा समोर येतं की हा माझा लेख आहे असं जेव्हा ते समोर येतं ते प्रचंड दुखवणार असतं. म्हणजे दुखवण्याच्या वेदना ज्या असतात की आपण त्या सांगूही शकत नाही, त्याच्यावर उपायही काही नसतो. पण आता मी ते ठरवलेलं आहे की समोरच्या माणसाला सांगायचं की हे AIचं आहे, मला समजलेलं आहे, तू तुझं लिहून दे आणि मी करते. आणि हे चांगली शिक्षिकाच करू शकते. त्यामुळे तुमच्यातली शिक्षिका नेहमी जर जागृत राहिली तर संवाद लेखणीमध्ये नंतर येणारे जे लेखन असेल ते दर्जेदार असेल. अगदी अगदी. आणि आता हे कसं आहे, मला एकच सांगावंसं वाटतंय की तुम्ही स्वतःला त्या जागी ठेवा आणि तुम्ही स्वतः लिहा आणि ह्याच्यातूनच तुम्ही एक लेखक म्हणून किंवा तुम्ही एक लिहिणारा म्हणून कोणतरी घडू शकता, नाव तुमचं होऊ शकतं. हे सातत्य ठेवा, तो रियाज आहे. काही असे नका. मग मी माझ्या विद्यार्थ्यांना पण सांगते की तुम्ही लिहायची एक सवय ठेवा. साधं बसमधून तुम्ही घरी जाताय किंवा घरून येताय कॉलेजमध्ये, बसमध्ये काही दिसतंय तुम्हाला ते मांडा. तुमच्या चालता चालता आजूबाजूला मांजर साधं दिसतंय, ते कसं आहे, ते काय करतंय बघा, त्याच्याकडे त्याला एका नजरेने हे करा, तुमच्यामध्ये प्रोसेसिंग करा त्याची आणि तुम्ही लिहून काढा. काही का असे ना, ते 4 ओळींचं का असे ना, पण लिहा आणि हे सातत्य ठेवा. उद्या सकाळी ज्यावेळी तुम्ही 1-2 वर्ष जातील त्यावेळी ती डायरी तुम्ही चाळत बसाल त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की मी काय काय लिहिलंय, काय काय लिहिते
आणि मी कसा घडत जाते ह्या हो. लिखाणातून. स्वतःला अगदी. बघण्यासाठी मागे वळून बघताना ह्या लेखनाचा उपयोग होईल. अगदी अगदी. आणि मेन म्हणजे आम्ही काय केलं, आम्ही ज्यावेळी विद्यार्थी होतो, टीचर सर ज्यावेळी बोलायचे त्यावेळी त्यांच्या तोंडून जे जे काही निघायचं, जे चांगलं वाटायचं ते आम्ही सगळंच चांगलं असायचं, पण जे आम्हाला असं आम्हाला touch आवडायचं, व्हायचं, चांगलं अगदी. असेल, आम्हाला जे आवडायचं हा, असं म्हणूया. ते टच व्हायचं. ते माझी तर डायरीच होती हो. ज्याच्यात पूर्ण टीचर जे काही बोलतायत, सर काय बोलतायत ते सगळं लिहून काढायचे मी. आणि त्या डायरी टीचरच्या हातात सुद्धा पडलेल्या आहे. टीचर वॉज सरप्राईज की हे काय. हो. म्हणजे मी ते समोर बोलते ते ऐकायचं सोडून ही मुलगी लिहित बसते. हा. आणि कधी पण कोणी पण बोलत असलं तर माझ्या हातात, मला एक वाईट सवय आहे ती, माझ्या हातात वाईट नाही, चांगली म्हणायची. हा. लिहिलेलं काय ह्यांनी म्हटलेलं आहे की ज्यावेळी आपण ऐकतो ते 100% आपल्या लक्षात येतं, अर्ध्या तासानंतर त्याच्यातलं 80% लक्षात येतं, हा. आणि एक दिवस गेला की तुम्हाला त्यातलं 20% ही आठवत नाही. अगदी. पण जर ते त्यावेळी वाटतं ते तुम्ही लिहून ठेवला तर ते कायमस्वरूपी कायमस्वरूपी त्यामुळे ही राहतं. वाईट म्हणण्यापेक्षा हो, चांगली हो, सवय आहे. चांगलीच आणि सवय म्हणूया. लेखकाकडे जो लिहितो, मग ते काही असो, कविता असो, निबंध असे काय, त्यानं जे आपल्याला वाटतं ते त्यावेळी लिहून ठेवावं. हो हो, पुढे उपयोगी अगदी पडतं. अगदी. त्यामुळे ही चांगली सवय आहे. हो, तर ह्याच्यातून घडत जायला होतं आणि माणसाने हे करावं. आता जे लिहिणारे आहेत, एक संपादक म्हणून मी इथं पुरवणी संपादक म्हणून बोलते, किंवा एक शिक्षिका म्हणून ज्यावेळी मला बोला असं वाटतं त्यावेळी हे मी नक्कीच सांगेन की AI चा वापर टाळा. कित्येक जण असं करतात की गुगलवर एखादा लेख बघायचा, इंग्रजीत असतोय किंवा हिंदीत असतोय, इतर कुठल्या भाषांमध्ये, तो ट्रान्सलेट करायचा आणि तो इथं पाठवायचा. हे अगदी वाईट आहे. कुठे ते ओळखता येतं. कॉपी ही कधी ना कधी अगदी. ओळखली जाते. स्वतःच अगदी. असेल ते कितीही झालं तरी बाधित राहतं. हो, आणि कळून येतं ते समोरच्याला. तुम्हाला जरी वाटत असलं की आता कळणार, हा. टेम्पररी फेज आहे, आता हो. कळलं नाही पण 2 दिवसांनी ते कळणार. अगदी. आणि ह्याच्यात घडणं होत नाही. हो. वाचा, अनेक पुस्तकं वाचा, ऐका, मुलाखत. आता तर युट्यूब आहेत, बाकीचे जे मीडियाज आहेत त्याच्यातून आपल्याला सहज उपलब्ध आहे हे साहित्य आहे, किंवा पुस्तकं आता सहज मिळत आहेत आपल्याला. आणि आपली Amazon गोव्याची सारखं. सेंट्रल लायब्ररी आहे, तिथे सगळ्या अगदी, प्रकारची अगदी, पुस्तकं अगदी. आहेत. हो, हो, हो. आणि खूप छान सुविधा येतात, त्यांचा अगदी, नक्कीच अगदी. उपयोग करून घ्यायला. हा, तर त्याच्यामुळे वाटतंय की मुलांनी वाचावं, जे युथ आहेत त्यांनी वाचावं. आणि हे वाचन सोडू नये, वाचनातून लिखाणाकडे वळावं, ते लिखाण पुन्हा सोडू नये, ज्याचा हात धरताय ते पुन्हा सोडू नये. अगदी. खूप छान सल्ला दिलेला आहे स्नेहा मॅडमनी, आणि आमच्या ह्या कार्यक्रमात आल्याबद्दल त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. धन्यवाद. संवाद लेखनिका.